याच महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेच्या 12व्या हप्त्याचा लाभ। महाराष्ट्रातील महिलांसाठी महत्त्वाची लाडकी बहीण योजना अंतर्गत 12वा हप्ता म्हणजे जून महिन्याच्या वाटपाबद्दल अनेक अपेक्षा आणि चर्चा सुरू आहे। मे महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर आता सर्व लाभार्थी महिलांची नजर जून महिन्याच्या हप्त्यावर लागली आहे। शैक्षणिक खर्च, घरगुती गरजा आणि मुलांच्या शाळेच्या फीसाठी हा हप्ता अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे। मीडिया रिपोर्टनुसार अपेक्षित तारीख। विविध मीडिया संस्थांनी या योजनेच्या 12व्या हप्त्याबद्दल काही अंदाज व्यक्त केले आहेत। या अहवालांनुसार जून महिन्याचा हप्ता महिन्याच्या शेवटच्या 2 आठवड्यांमध्ये वितरित होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। म्हणजेच 20 जून नंतर या हप्त्याची वाटप होऊ शकते असे सूचित करण्यात आले आहे। राजकीय नेतृत्वाची भूमिका। उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अलीकडेच या योजनेच्या निरंतरेबद्दल महत्त्वाचे विधान केले आहे। त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की जोपर्यंत महायुती सरकार सत्तेत आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। त्यांच्या म्हणण्यानुसार महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचा दरमहा संपर्क येतो आणि तातडीने पैशांची वाटप केली जाते। प्रशासकीय यंत्रणा। या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने एक सुव्यवस्थित प्रशासकीय यंत्रणा तयार केली आहे। महिला व बालविकास मंत्रालय आणि अर्थ मंत्रालयामध्ये समन्वय साधून दरमहा या योजनेचे पैसे वितरित केले जातात। हा समन्वय महिन्याच्या शेवटी अधिक सक्रिय होतो आणि सर्व औपचारिकता पूर्ण करून वितरणाची प्रक्रिया सुरू केली जाते। शैक्षणिक वर्षाचे महत्त्व। सध्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाल्यामुळे या हप्त्याचे महत्त्व अधिक वाढले आहे। गरीब कुटुंबातील महिलांना त्यांच्या मुलांच्या शाळेच्या फीस, पुस्तके, वही दप्तर आणि इतर शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी या पैशांची गरज आहे। त्यामुळे जून महिन्याचा हप्ता लवकरात लवकर मिळावा अशी मागणी होत आहे। लाभार्थ्यांच्या अपेक्षा। सध्या 3 कोटीहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे। या सर्व लाभार्थ्यांची अपेक्षा आहे जून महिन्याचा हप्ता लवकरात लवकर मिळावा। सध्याचे 1500 रुपये वाढवून 2100 रुपये करावेत। शेतकरी महिलांना अतिरिक्त 1000 रुपये मिळावेत। निराधार महिलांना अतिरिक्त 1000 रुपये मिळावेत। सामाजिक प्रभाव। या योजनेमुळे महाराष्ट्रातील महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली आहे। महिलांमध्ये आर्थिक स्वातंत्र्याची भावना निर्माण झाली आहे आणि ते आपल्या कुटुंबाच्या निर्णय प्रक्रियेत अधिक सहभागी होत आहे। विशेषतः ग्रामीण भागातील महिलांसाठी ही योजना जीवनदायी ठरली आहे। आर्थिक नियोजन। राज्य सरकारने या योजनेसाठी वार्षिक अंदाजपत्रकात मोठी तरतूद केली आहे। दरमहा सुमारे 4500 कोटी रुपयांचा खर्च या योजनेवर येतो। हा खर्च राज्याच्या एकूण अंदाजपत्रकाचा महत्त्वाचा भाग आहे। सरकारने याची निरंतरता राखण्यासाठी विविध आर्थिक स्रोतांचा वापर केला आहे। तांत्रिक बाजू। या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे। डिजिटल इंडिया अभियानाच्या अनुषंगाने सर्व व्यवहार ऑनलाईन केले जातात। आधार कार्ड आणि बँक खात्याच्या माध्यमातून थेट पैसे हस्तांतरित केले जातात, ज्यामुळे पारदर्शकता राखली जाते। सरकारने या योजनेच्या विस्तारासाठी अनेक योजना आखल्या आहेत। निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनानुसार याची रक्कम वाढवण्याचे देखील नियोजन आहे। तसेच विविध वर्गातील महिलांना अतिरिक्त लाभ देण्याची ही चर्चा सुरू आहे। सामाजिक संघटनांची भूमिका। विविध महिला संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते या योजनेच्या बाबतीत सक्रिय भूमिका बजावत आहेत। ते सरकारकडे योजनेच्या सुधारणेसाठी मागण्या करत राहतात आणि लाभार्थ्यांना योग्य मार्गदर्शन देतात। या मोठ्या योजनेच्या अंमलबजावणीत काही आव्हाने आहेत। कधीकधी तांत्रिक समस्यांमुळे पैशांच्या हस्तांतरात विलंब होतो। तसेच काही ठिकाणी पात्रतेच्या तपासणीत वेळ लागतो। परंतु सरकार या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे। लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महिला सक्षमीकरणाची एक महत्त्वाची पावले आहे। जून महिन्याचा 12व्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या लाखो महिलांना लवकरात लवकर हा लाभ मिळावा अशी अपेक्षा आहे। सरकारच्या वचनबद्धतेमुळे या योजनेची निरंतरता राखणार आहे आणि भविष्यात त्यात अधिक सुधारणा होण्याची देखील शक्यता आहे।
माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.